बाहेर बाईकला तुम्ही तिथं लँड झाला सर, मला कळलं शोधला लँड झालो आणि कळलं समाजाला निघाला पहुंचा था जस्ट पहुंचे बाहेर बाईकला हे कमी नाही का उभं राहून ना बाईकला गणेश बाहेर बाईकला हे कमी नाही का उभं राहून ना बाईकला गणेश पूरा दिन शाम में छुट्टी है पढ़ाई करने को नहीं जा पिता चित्र पढ़ के घर के सामने रखा उसकी बीवी को मैंने कोविड में पैथोलॉजी इंचार्ज है पटन का है यही है पटन का 30 किलोमीटर है बाहर त्याचा वडील चालू करतात योगा Gracias.
दादा गेले मात्र वेळ चुकीची होती. तुम्ही देखील ट्विट केलं होतं. काय वाटतं नेता गेला मोठा महाराष्ट्राचं पहिल्याच दिवशी सांगितलं खूप 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 मोठे नुकसान झाले. त्यांच्या इतका तडकाफडकी नेता निर्णय घेणार त्याची अंमलबजावणी करणार नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलं. आणि त्यांची दृष्टी तुलनाच करते निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते. प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणार सगळ्यांची कामं करून देणार चालता चालता लोकांना मदत करणार असा नेता होण्याचा कार्यालयात आले नजीब मुलाशी भेटले परांजपेशी भेटले जुने संबंध पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी विलीन संबंध एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे. त्या माझ्या आणि नजीब आणि फडणवीसच्या पातळीवरचा नाही. त्यामुळे तो निर्णय वरती ठरला त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्ती. मुलगीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी तर काय वाटतंय? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला किती वाजता घटना झालेली कसं झालं आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे किती वाजता झालं काय झालं. आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो एक दुःखाचा सावट सगळ्यांच्या मनावर आहे. अशा वेळेस किती वाजता झालं किती कसं झालं मग तो पायलट कोण होता काही प्रश्न योग्य नाही. सर अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे याआधी देखील काय नेमक्या आठवणी होत्या आपण परखड नेता होता. निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण बघणार शकतो. मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हणजे 3 दिवसात केली अजितदादा पुढे ते चुकलेली दिसत ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे. ते म्हणजे फायलींचा निपटारा फायली थांबल्या आहेत अजितदादाच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलं असतं. सर जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये मला बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात काही गोष्टी कुठे झाल्या आहेत कशा झाल्या त्याच्यात काय पूर्ण झालंय हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही. मी बोलणार परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादींना ऐकत घेऊन तुम्ही माझ्या तोंडात काहीही काढू शकत नाही आणि काहीही बोलणार नाही. मागणी देखील केलेली अमोल पटकरने आपलं काम केलं त्याच्यावरती त्यांनी काय करावं हे माझं काम. देवेंद्र फडणवीसनी शरदचंद्र पवार साहेबांचे सगळे नावे फोडले त्यांचं म्हणणं हीच चर्चा झाली असते आणि दादा बोलले असते विलिनीकरण संदर्भात असं त्यांनी चर्चा झाली होती हे 2000% सत्य. सर अजितदादांची अस्थियों दर्शन आपने भी उनके साथ काम किया है इस प्रकार की एक बहुत ही हुनरमंद और तेज तर्रार नेता था. निर्णय लेने की क्षमता जो उनमें थी वो शायद ही मैंने किसी में नहीं की. ऐसा नेता जाना ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी बात है.